लोकशाहीच्या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झालेली. एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण लढती पाहायला मिळाल्या आपल्याला. मी सध्याला धोंडे साहेबांसोबत आहे. एकंदरीत पाहायला गेलं त्यांनी लोकशाहीच्या उत्सवाचा हक्क बजावलेला आहे, मतदान केलेलं आहे. पहिली प्रतिक्रिया घेणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यामध्ये. त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघातील रुई गावामध्ये मी आहे. माझ्यासोबत धोंडे साहेब आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. लोकशाहीच्या उत्सवात आज तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे, काय आनंद व्यक्त कराल? एकदम आनंदी वातावरण आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मी आतापर्यंत 10 मतदान केंद्राला भेटी दिलेल्या आहेत. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये शिट्टीचा आवाज घुमतोय, शिट्टी जोरात वाजते. या विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश मला या निवडणुकीत लोकांच्या जीवावर मिळणार आहे. रुई हे माझं स्वतःचं गाव आहे. या गावामध्ये नेहमीच प्रचंड 100% पाठिंबा असतो. यावेळेस तो आहे. नक्कीच पाहायला गेलं तर आज लोकशाहीचा उत्सव संपूर्ण राज्यामध्ये साजरा केला जातो. तुम्ही देखील साजरा केलेला आहे. काय कार्यकर्त्यांना आव्हान असणार आहे, मतदारांना काय आव्हान असणार आहे? कारण आपण पाहू शकतो की 3 तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर. काय आव्हान असणार आहे मतदारांना? मतदारांना माझं नम्रतेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी मतदान करावं. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदानाला खूप महत्व आहे आणि शक्यतो एकदम आजारी असला तरी सुद्धा लोकांच्या सहाय्याने त्यांनी मतदान करावं. कारण मतदानाचं महत्व हे शासन घडवणारं, कोणतं शासन यायचं, कोणतं बदलायचं, हे सर्व मतदारांच्या हातामध्ये आहे. नक्कीच पाहायला गेलं तर साहेब, आपण आष्टी विधानसभा मतदारसंघ आहे की बीडमध्ये एकच मतदारसंघ आहे की मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या. आपण पाहू शकतो की धस तिकडं बीजेपीच्या तिकिटावरती आहे, तिकडे आजबे देखील राष्ट्रवादीमध्ये आहेत, महबूब शेख आहे. मात्र तुम्ही देखील भाजपमध्ये होतात, आमदार म्हणून बरेच दिवस तुम्ही काम केलेलं आहे. मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या तिथं. आमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत. फक्त आमच्या भाषणात एकमेकावर आम्ही टीका करतो, एकमेकाचे दोष दाखवत असतो आणि ते दाखवलेच पाहिजे. तर सामान्य माणसं त्यांचे दोष दाखवू शकत नाही. उमेदवारांनी एकमेकाचे दोष दाखवता आले पाहिजेत आणि लोकशाहीची प्रक्रिया दाखवलीच पाहिजे. नक्कीच काय कसा असेल विजय वगैरे, कसं काय असेल? विजय चांगला असेल. 23 तारखेला आपल्याला कळेल की मोठ्या मताच्या फरकाने सिट्टीचा विजय झालेला असेल. नक्कीच होते भीमरावजी धोंडे मूळ गाव वाटलेल्या रोही इथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदानाचा हक्क कार्यकर्त्यांनी बजावला पाहिजे, मतदारांनी बजावला पाहिजे, लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे, असं देखील आव्हान भीमराव धोंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड, आष्टी.